अस्मानी संकट आले म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, परंतु याच महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी संकटावर मात करून आपली शेती फुलवली आहे। धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या दुर्भिक्षातही केवळ योग्य नियोजनातून डाळिंब, चिकू, पेरू, आंबा तसेच नारळ अशी विविधांगी फुलबाग फुलवली आहे। धुळे जिल्ह्यात सध्या 100 पेक्षा अधिक गावांना रणरणत्या उन्हासह तीव्र पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत असताना त्यामुळे उन्हाळी शेती पिकांना पाणी पुरवठा करणं शेतकऱ्यांना मोठ्या जिकरीचं ठरत आहे। मात्र अशा स्थितीतही धुळे शहरालगत असलेल्या मोहडी येथील एका शेतकऱ्याने उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करीत आपल्या 3 एकर क्षेत्रात डाळिंब, चिकू, पेरू, आंबा तसंच नारळाची फळबाग फुलवली आहे। मोहडी येथील शेतकरी संजय अमृत मराठे यांनी आपल्या शेतातील पाण्याचा योग्यरित्या वापर करीत ही विविधांगी फळबाग निर्माण केली आहे। त्यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रापैकी 2 एकरात डाळिंब तर उर्वरित क्षेत्रात चिकू, पेरू, आंबा तसंच नारळाच्या झाडाची लागवड केली। खरं म्हणजे यातल्या आंबा वगळता कोणत्याच फळझाडांना इथलं वातावरण पोषक नसताना सुद्धा हा अभिनव प्रयोग मराठे यांनी राबविला आहे। यासाठी त्यांनी पाण्याचं योग्य व्यवस्थापन, खत, औषध आदींचा सुयोग्य सांगड घालून हा प्रयोग यशस्वी केला आहे। डाळिंबाची 500, चिकूची 50, आंब्याची 50, पेरूची 10 तर नारळाची जवळपास 200 ते 250 झाडांची लागवड केली। त्यात सेंद्रिय जातीचा डाळिंब, कालापत्तीय जातीचा चिकू आणि बदामी, केसर तसेच हापूस जातीचे आंबे यांचा समावेश आहे। सध्या धुळे जिल्ह्यात यंदा पाण्याचं मोठं संकट उभं राहिलं असल्याने शेतीसाठी पाणी आणायचं कुठून असा यक्ष प्रश्न इथल्या सर्वच शेतकऱ्यांना पडला आहे। परंतु मराठे यांचे पाण्याचे योग्य नियोजन हे त्यांना निश्चितच अपवादात्मक आहे, यात शंका नाही। त्यांनी आपल्या शेतातल्या जवळपास 800 फळझाडांना पाणी पुरवण्यासाठीच ठिबक सिंचनाची व्यवस्था केली। 16 mmच्या ठिबकद्वारे या सर्व फळझाडांना पाण्यासोबतच वेळोवेळी खताचा देखील तंत्रशुद्ध पद्धतीने योग्य प्रमाणात पुरवठा केला जातो। कडक उन्हामुळे सध्या सर्वच ठिकाणी पाण्याची पातळी कमी होत आहे। अशातही केवळ योग्य नियोजनामुळेच मराठे यांच्या फळबागेला एप्रिल महिन्यात देखील 24 तासातून तब्बल 3 तासापैकी अधिक वेळ पाणी पुरवठा शक्य होत आहे। त्यांच्या शेतात 50 फूट खोल विहीर असून तिचं आडव्या बोरवेलमुळे वेळेत पुनर्भरण होते। त्यामुळे अजून किमान 2 ते 3 महिने त्यांना पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे। या फळबागेतून त्यांना येत्या काळात जवळपास 6 ते 7 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे। संजय मराठे यांचा हा अनोखा प्रयोग इतर शेतकऱ्यांनी निश्चितच शिकण्यासारखा व प्रेरणादायी असाच आहे। राधेश्याम बाबूराव धाकटे 3 एकर आहे माझं फळबाग। डाळिंबाचं 500 झाडं आहे, नारळाचे, चिकूचे आणि आंब्याचे असे धरून सगळे मिळून 200 झाड आहे ते। तर मग विहिरीला पाणी ऊन जास्त टेम्परेचर असल्यामुळे तर विहिरीला पाणी कमी असल्यामुळे तर आम्ही ठिबक सिंचनद्वारे पाणी देतो। किती 2 घंटे चालणारी विहीर, सकाळी 1 घंटा, संध्याकाळी 1 घंटा असं पाण्याचं नियोजन ठिबकद्वारे सगळ्या झाडांना पाणी देत आहे। आता डाळिंबाचा खर्च जवळजवळ 1.5 लाख रुपये खर्च केला आहे मी आतापर्यंत। तर उत्पन्न चांगलं यायला पाहिजे, 3 ते 4 लाखापर्यंत अपेक्षित आहे। जर डाळिंबाचे दर जर चांगले राहिले 1000-1500 पर्यंत तर 5 ते 5.5 पर्यंत अपेक्षित आहे मला उत्पन्नाची। आणि 3 एकर आहे अवधान शिवारात जवळपास तिखी रोडला। काही नारळाचे झाडं आहे, काही आंब्याचे, काही चिकूचे, 100-200 फळबागाचे असे झाडं आहे, काही डाळिंबाचे 400-500 झाड। तर विहिरीला पाणी कमी आहे एकदम, देतो रात्रपाठ करून सैनी 2-1 घंटे चालते बुवा रात्रीमध्ये। पाण्याचं नियोजन प्रत्येक डाळिंबाला 2 घंटे, इकडं 1-1.5 घंटा चालतं। ठिबक सिंचनद्वारे पाणी देत राहतो। एकूण आंब्याचे चिकूचे धरून असे 150-200 झाड आहे फळबाग नारळाचे धरून।